चला मंडळी, आपल्याकडे बॅग देखील रेडी झाली. चला आता निघू जाऊया आपण. तर मंडळी चला, मी देखील रेडी झालो आहे जायला. आता निघालो आहे. आता कुठे जाणार आहे तुम्हाला मी पुढे गेल्यानंतर सांगतो. सर्व मित्र माझे पुढे आहेत. तर चला आता आपण त्यांना देखील भेटूया, जॉईंट होऊया. चलो गाईज, आता आम्ही निघत आहोत जायला. बाकी मंडळी आमचे पुढे आहे. तानाजी असेल, अमोल असेल, त्याच्यानंतर अमोल पाठीमागे, त्यानंतर आमचं सर्वच गँग, अविनाश असेल, सर्वच आम्ही जवळजवळ 12 जणांचा ग्रुप आहे. चला निघालो जायला. तर माझा मी गाडीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सांगतो कुठे चालू आहे. इकडे सोपान आहे, तानाजी देखील पाठीमागे आहे. त्यानंतर इकडं पाठीमागे मंगेश आहे, साजिन. चला गाडी देखील आपण पार्किंग लावली इथं कर्जत स्टेशनला. कर्जत स्टेशनला पोहोचलो होतो आपण आता. साजिन चला आता आपण स्टेशनला जाऊया पहिल्यांदा. आणि इकडं आपला कर्जत बाजार आणि समोर तिकडं आपल्या कर्जत स्टेशन देखील. चला जाऊया आता आपण देखील जायला निघूया. चला आता आपण इकडे केळी देखील घेतात खायला गाडीमध्ये पाठी. आणि आपण आता कर्जतला देखील बाय बाय करून निघूया जायला. चले सोपान चल. चला आता आम्ही जायला निघत आहोत. एक गेलं का वरती, चला ते गेलं वरती. चला हे आहे का इकडे सुभाष रे आपले मित्र गावातले आपल्या अंजपचे. चला आता चल बाय बाय. चला आपण देखील जाऊया आता. आणि बाकी सर्वच पुढे जवळ आहे आपले. तिकडे गँग आहे आपली. गाडी लागलेली आपल्यासाठी आता. लागली आहे गाडी. यांचा इकडे गोंधळ झालेला आहे पूर्णपणे आता. आणि आपण थोड्या वेळानंतर बघूया आपण काय होतं ते. आपली गाडी यायला टाईम आहे अजून. इकडे साजन बॉय, तिकडे मस्त गणेश देखील आहे. सर्व मंडळी आपले आलेले. तानाजी देखील आहे तिकडे, सचिन पण आहे, त्यानंतर अविनाश असेल, सर्वच जण आहेत. श्याम देखील तिकडे पाठवून घ्या. श्याम लास्ट आहे सध्या, काय माहिती नाही काय होतं त्याला. तर श्याम लास्ट का तू. चला इकडे देखील आपली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल देखील गाडी लागलेली आहे. आणि आपलं कर्जत रेल्वे स्टेशन, ज्यांना माहीत असेल त्यांच्यासाठी सांगू देत आहे कर्जत रेल्वे स्टेशन. तर मंडळी आता आपण कर्जत रेल्वे स्टेशन होतो. आणि आमची सर्वच गँग इकडे. बाकी काय विचार झाला माहीत नाही. अमोलला जास्त ताण लागलेली दिसते. तिकडे अमोल देखील पाणी पितोय. त्यानंतर गणेश देखील काहीतरी जास्त खाल्लेलं आहे, त्याच्यामुळे त्याला जास्त ताण लागलेले. गणेश जास्त ताण लागले कारण त्यांनी काहीतरी खाल्लेलं आहे भरपूर आज. याला जास्त गरम होतं फक्त, बाकी काही नाही. आणि इकडे आमचे श्याम बुवा, श्याम देखील आहे. बस आला ना. ओके फोटो कशाला. चला हा एक फोटो घेऊ. चला सर्व चला सर्व हे सर्व एक फोटो घेऊ. चला आपला. नमस्कार मंडळी, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुदाम जोगले महाकालेश्वर उज्जैन ट्रिपमध्ये सर्वांचं स्वागत करतो. चला मंडळी आता जायला निघूया उज्जैनला. सर्व मित्र आहेत पाठीमागे आहेत. सोपन आणि तानाजी देखील पुढे आहे. चला आता आपण त्यांना देखील जॉईंट होऊया. आणि आपली गाडी पाठीमागे देखील आली. आणि इकडे पुढे समोर आपल्या गाडी वंदे भारत देखील आली. समोरच गाडी आहे वंदे भारत. आणि आता आपली ही मुंबईला जाणारी गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल गाडी देखील गेली. आणि इकडे वंदे भारत गाडी. चला गाडी पुढे मग झूम करून दाखवतो. आम्ही देखील आता गाडीमध्ये मस्त बसलो आहोत. आणि सर्व इकडे जमा झाले. गाडीमध्ये आता आपण पुढे जाऊया. तुला काय यायचे का आमच्याकडे बघायला येतं तुला. ठीक आहे. सर्वजण बसलेले आहेत. तिकडे सचिन देखील आहे, तानाजी देखील आहे. आणि आता आपण आरामशीर बसू. आपली पाठीमागे इकडे वरती सीट आपली 64 आपली 64 आहे. आणि त्यानंतर खाली बसला मला इथं खाली बसायला पाहिजे नाही.
काय तुझे 64 आहे माझी. आत्ताच आपण सेलू देखील सोडलेलं आहे आणि आता पुढे वामणी स्टेशन येणार थोड्या वेळानंतर. तोपर्यंत तुम्ही देखील मस्त बाहेरचा आनंद घ्या, हिरवगार निसर्ग. आता आम्ही बऱ्यापैकी आलो. आता जवळजवळ आम्ही डोंबिवली सोडून आलो आणि आता आम्ही असं चणे देखील खायला घेतो. इकडे चणे खायला घेतात, सचिन आणि मी खातोय. त्यानंतर आमचा श्यामभाऊ देखील पुढे बसले वरती. त्याला खाली नाही तर वरती बसले मस्त. आणि तो गाणे ऐकत सुटलेलं आहे. चला या तुम्ही देखील चणे खायला या. ऑप्शन नाही ना, नाही ना ऑप्शन नाही. काय माहिती कुठे काय नाही भाऊ चणे. चला चणं खायला. इकडे आपली जीवाची मुंबई होणार आहे आता पुढे. चला आता आपण देखील जाऊया. आपली सर्व मंडळी पुढे आहे, त्याच्यामुळे आपण पुढे जाणार आहोत. नाही का चला आता आपण जाऊया. बराच पुढे जायला लागत आहे आपल्याला. अजून किती लांब आहेत ते देखील आम्हाला समजत नाही. आता आम्ही आलो त्यांना भेटायला आणि मस्त इकडे भेटला. अमोल बसला आहे, इकडे अविनाश आहे, साजन आहे, इकडे गणेश आणि संदेश. हा त्याचा पोट जास्त आहे. त्यानंतर मस्त तानाजी आणि मी त्यांना भेटायला आलो. तर आम्ही बरेच दूर आहोत, त्याच्यामुळं यावं लागतं आम्हाला. मजा येते तुम्हाला इथं? तुम्हाला इथं मजा आहे? हां इथं जेवू ना आपण. तर मंडळी आता आम्ही पोहोचलो आहोत वसईला आणि बराच वेळ झाले. गाडी देखील थांबले आणि त्यानंतर इकडे आमचे सोपान देखील मस्तपैकी उभं राहिले. सध्या बसून बसून कंटाळा आलेला आहे सर्वांना. सोपानला देखील, त्यानंतर सचिन देखील आहे, तानाजी देखील आहे आणि अशी मजा देखील खूप येत आहे आम्हाला. आणि मजा देखील आम्हाला खूप येत आहे. बघूया आता नंतर थोड्यानंतर आम्ही काय ते टाईमपासून असं आम्ही काहीतरी काहीतरी करणार आहे. मगाशी तिथे होता असं ते मस्त टाळ वगैरे वाजत होतो, पण ते गर्दीमध्ये शूट करायला भेटलंच नाही मला. बरेच गर्दी होती त्यावेळी तिथे पाठवा त्या डब्यामध्ये. आणि मस्त इकडं आता वसई स्टेशन आहे. बघूया आता काय असेल तर बघणार, नाहीतर मग मंडळी या मस्त आम्ही जेवायला बसतोय आता. आणि आता इकडे सोपान देखील बसलेलं आहे मस्त जेवायला. आणि इकडे वरती तानाजी देखील चपाती खातोय मस्तपैकी. चला या इकडे चपाती, मस्त शापूची भाजी आहे, शापूची भाजी चपाती आहे. चला आता आम्ही देखील खात आहे मस्तपैकी. हे काय बोलतो काय बोलतो म्हटलं या खायला मन नाही भरलं. तर म्हटलं आता आम्ही जेवण वगैरे झालं आहे मस्तपैकी आणि आता इकडे आम्ही बसलो आहोत. तर मजा तुम्हाला येणार आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये, खास करून उज्जैन ब्लॉगमध्ये आपण भरपूर ठिकाणी फिरणार आहोत. तर माझ्याकडे येणार आहे तुम्हाला नक्की ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आणि ब्लॉगला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथं तुम्हाला रँडम ब्लॉग बघायला भेटणार आहेत. सोपान देखील खूप हसतोय आज. चला आता पुढे आपण बाकीची गँग आपली त्या डब्यामध्ये आपण तिकडे देखील जाण्याचा प्रयत्न करू. आता तर जाणार आहे आपण गर्दी कमी झाल्यानंतर.
एक 10च्या नंतर 11च्या नंतर आपण जाणार तिकडे, तोपर्यंत जाणार नाही आपण. आणि आमचा राहुल गेलाय काय आणायला. तिकडं अविनाश चाललाय आता परत एकदा, आणि मंगेश देखील आले. तुम्ही तिकडं जेवताना बनवतो का? जेवायच्या वेळेस बनवतो का? चला इकडे सोपान आला मोबाईलमध्ये बघतो. आम्ही 6 वेळ होतो तर आम्हाला जेवायला राहता जेवायला तुम्हाला काय बोलतो. आणि आता आपली सीट इकडे आहे. हां अविनाशला फोन आलेला आहे करून, बघूया कसं काय. चला चला सर्वांना गुड नाईट. मी झोपून घेतो. धन्यवाद. सकाळी लवकर भेटू आपण. तर मंडळी मस्तपैकी आता झोपलेलो आहे आणि जेवण वगैरे आमचं झाल्याच्यानंतर आता बाकी काय बसले नाही, मस्तपैकी आराम करत आहे. बघा तुम्हाला काय दाखवायचं असतं ते देखील दाखवणार आहे. आणि इकडे फोन देखील लावलेला आहे, परंतु अजून काही कॉल लागत नाही की लाईट गेली. कधीच काढला पण इस्त्री पण केलं. तर म्हणजे सर्व झोपले. इकडे श्याम देखील आहे आणि खाली इकडे आहे सचिन. इकडे खाली सचिन आहे, तिकडे श्याम आहे आणि बाकी मंडळी आमची दुसरीकडे स्वपन आणि राहुल पुढच्या बाजूला आहेत आणि त्या साईडला बाकी गँग आहे. तानाजी देखील बाजूला गेले आता. चला आता आपण देखील तुम्हाला सकाळी भेटवतो. चला बाय बाय, गुड नाईट. तर मंडळी आता आपण रात्रीची 12:30 वाजलेत आणि आपण बडोदा स्टेशनवरती पोहोचलो आहोत. बघून घ्या रात्री देखील खूप गर्दी आहे. 12:30 वाजता देखील खूप गर्दी झाली. आणि इकडं आहे सचिन माझ्याबरोबर. सचिन आणि मी उतरलो आहे खाली आता. बघून घ्या, बघू शकता तुम्ही भरपूर गर्दी आता रात्रीचे 12-12:30 वाजता. आणि गाडी थांबलेली आमची मस्त वेगळी. तर आपण पुढे देखील तुम्हाला नक्की भेटू. इकडे नाश्ता वगैरे आहे पण आम्ही काही घेत नाही, नाश्ता वगैरे काहीच करणार नाही आता. इकडं मस्तपैकी नाश्ता वगैरे आहे पण आम्ही काही करणार नाही आता. परत झोप लागणार नाही आम्हाला असं वाटतं आम्हाला. बाकी आमची सर्व झोपले आहेत, आम्ही जागे आहेत. कदाचित आपण मला वाटतं त्यांचं देखील एक त्यांच्याकडे देखील आपण जाऊन यावं आणि त्यांचं जे काय चाललं असेल ते बघावायचं. एक काम करत का यांच्याकडे जाऊन ते झोपला असेल त्याची एक व्हिडिओ काढून येतं का काय तुम्ही आपला टाइमपासच करते. मनाचं जायचं व्हायला तो इकडे आमचे गणेश वगैरे झोपच येत नाही त्यांना, मस्तपैकी फिरत आहे आता. इकडे संदेश पण आहे आणि त्यांना झोप काही जास्त येत नाही, त्याच्यामुळे आपलं असं मस्त फिरत राहतात. हां चला जा बाय बाय, सकाळी भेटू. सकाळ तर झाली आता. सचिन झोपले, श्याम झोपलेलं आहे आणि त्यानंतर मी इकडं मस्त आपला उशी म्हणजे आपली बॅग आहे मस्त मी झोपलेलो आहे. चला आता आपण तुम्हाला एक सकाळी भेटूया गाडीतनं उतरायच्या वेळेस 6 वाजता. चला बाय बाय तोपर्यंत. तर मंडळी आता आम्ही उतरलो स्टेशनला आणि इकडं सोपान आहे. त्यानंतर आमची बाकीची मंडळी देखील समोर येतच आहेत. असेच एक एकदम डुलत येत आहे. झोप पूर्ण काही झाली नाही त्यांची. आणि अविनाशची देखील झोप झालेली नाही पुढं, असं आम्हाला देखील असं वाटत आहे. मस्तपैकी चला अविनाश इकडे आलं नाही, इकडे साजिन भाऊ आलाय, सर्वजण आले. गणेश चलो चला आता आम्ही देखील निघत आहोत जायला. इकडे श्यामची झोप काय पूर्ण झालेली नाही. चला आता आम्ही देखील जात आहोत पुढे. सोपन चला आता उज्जैन स्टेशनला आहोत आम्ही आता आणि थोड्या वेळात आम्ही पुढे देखील जाणार आहोत. सो इकडे आहे आता स्टेशनच्या बाहेर आपण आता पडत आहोत आणि इकडं बघून घ्या कसं आहे ते. चला आता आपल्याला रिक्षा करून जायचे डायरेक्ट मंदिराच्या इथे, महाकालेश्वर मंदिराच्या जायचे आपल्याला. तिथेच रूम देखील आपण घेऊन आलो होता. तो आता आपण पोचलो आहोत, स्टेशनच्या बाहेर आलो होता आपण. आणि आता आपण चला आपण रिक्षा करून आपण जाऊया. गर्दी देखील भरपूर आहे आजची. तिकडे लीड करतोय तो म्हणजे अविनाश सध्या. कुठे काढतो, पुढे काढतो. हा इथं ना, तिथं बरोबर आहे. सुप्रभात मंडळी.
तर तुला काय वाटतं आपण तुला काय वाटतं गणेश इकडे बघ ऐकर गणेश आमचं झोपत नाही उठलेला आहे का झोपत नाही पूर्ण आले पूर्ण रात्र बसतो इकडून देऊन लोलत होतात आणि समोरच मार्केट देखील आहे उज्जैन मार्केट. चला आता आपल्याला जायचं. सो इकडं रिक्षा आहेत ई रिक्षा बघून घ्या ई रिक्षा देखील आहे इकडं मस्तपैकी. एका रिक्षामध्ये ई रिक्षा एका रिक्षामध्ये 4च माणसं जाणार आणि आम्ही आहेत 12 जण म्हटलं तर 3 रिक्षा जाणार भेटणार आम्हाला. पुढे येतो का पण आपल्या इथं नाही यायचं डावी जाऊ म्हणजे इथं. चलो आता पुढे जाऊया चालत आणि त्यानंतर आपण रिक्षा घेऊन जाऊ. सो इकडे सर्व जमलेले आहेत. काय विचार तुमचा दादा काय विचार तुम्ही ते कोण आलं तर घेऊन जाता मोबाईल काय येते चला आणि आता मस्त किलो म्हटलं आता आम्ही रूम घेतलं आता रूम आणि आता जाण्याचा रस्ता हा इकडे आम्हाला. इकडे हॉटेल आहे आणि आता आम्ही ह्या हॉटेलमध्ये चाललो बघूया आतमध्ये हॉटेल कसं आहे माहिती नाही आता आम्हाला देखील. इकडं अविनाश पुढे गेला होता बघायला हॉटेलचा काउंटर त्यानंतर इकडे हॉटेलमध्ये आम्ही आलो आहोत. एक्स्ट्रा गद्दे वगैरह भी लगेंगे वो भी मिल जाएगा. इकडे हा आहे रूम हा आहे रूम इकडं आमचा. इकडे एसी आहे एसी बंद आहे. टीव्ही देखील आहे. टीव्ही कोणाला पाहिजे टीव्ही पण आहे. हा टीव्ही पाहिजे टीव्ही आहे. सिलिंग पण बघून घ्या. ठीक है भैया एक्स्ट्रा गद्दे वगैरह स्टेशन पे मंदिर के पास और ये कार्ड तो ये मंदिर है जो मैंने आपको बताया महाकालेश्वर वाले आप ही को करने अंदर कोई गाड़ी वगैरह अलाउ नहीं. सो काय आता आम्ही पोहोचलो रूममध्ये आणि बघूया आता काय काय बाथरूम वगैरे कसं बोला तर मंडळी चला आता आम्ही हॉटेलच्या रूममध्ये आलो आहे आणि आता आपण ही व्हिडिओ इथेच थांबवतो आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला असे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू ते देखील महाकालेश्वर मंदिरामध्ये जाणार आहोत त्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. चला बाय बाय अमोल चला बाय बाय.